तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर यायचं आहे. आल्याच्यानंतर या ठिकाणी प्ले स्टोअरवरती जायचं आहे. प्ले स्टोअरवर गेल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सर्च करायचं आहे PM किसान ॲप. PM किसान ॲप तुम्हाला सर्च करायचं आहे. सर्च करून घेतल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. मी इन्स्टॉल केलेलं आहे. आणि याच्याबरोबर तुम्हाला आधार फेस RD सर्व्हिस हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते करून घ्या लगेच. तर या ठिकाणी ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर या ठिकाणी पॉलिसी तुम्हाला बघायची असेल तर या ठिकाणी पॉलिसी वाचून घ्या. कारण पॉलिसी वाचली झाल्यानंतर वर नेक्स्ट बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. नेक्स्ट बटनावर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी चूज लँग्वेज ऑप्शन. या ठिकाणी लँग्वेज तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश 2 लँग्वेज आहेत. 2 लँग्वेजपैकी एक लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी चूज करायची आहे. तर या ठिकाणी थोडं एरर आल्यामुळं मी पुन्हा चालू केलेलं आहे. तर या ठिकाणी लँग्वेज चूज करून घ्या. या ठिकाणी इंग्लिश आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. केल्याच्यानंतर या ठिकाणी आता आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. लॉग इनवर क्लिक केल्याच्यानंतर या ठिकाणी आता बेनिफिशरी लॉग इन टाईप सर्च करायचं आहे. बेनिफिशरी या ठिकाणी रजिस्ट्रेशन ID असेल ते टाकायचा, नसेल तर आधार नंबर तुमचा टाका. सोपी पद्धत आहे. तर या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकल्याच्यानंतर खाली eKYC लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आय ॲग्रीवर तुम्हाला राईट करायचं आहे आणि स्कॅन फेसवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी केल्याच्यानंतर तुमचं जे तुम्ही आधार IDचं ॲप जे डाउनलोड केलं होतं ते ऑटोमॅटिक ओपन होईल आणि या ठिकाणी तुमचा चेहरा हा कॅप्चर करण्यात येईल. कॅप्चर झाल्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन दाखवेल आणि या ठिकाणी सक्सेसफुल म्हणून येईल. आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक 6 डिजिट एक पिन तुम्हाला टाकायचा आहे ॲपसाठी. तर या ठिकाणी तुम्ही एक पिन टाकू शकता नंबरमध्ये. त्यानंतर सबमिट करायचं आहे. पिन जनरेटेड सक्सेसफुली झालेलं आहे. यानंतर आता आपल्याला डॅशबोर्डवर जायचं आहे. डॅशबोर्डवर जर गेल्याच्यानंतर या ठिकाणी आता eKYC फॉर अदर बेनिफिशरी. तर तुमची eKYC जर झालेली नसेल तर eKYC स्टेटसवर तुम्हाला नो दाखवेल आणि झाली असेल तर येस. तर अशी प्रकारे एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो हे. तर आपली eKYC ही आता झालेली आहे. जर तुम्हाला दुसरं कोणाची करायची असेल खाली ऑप्शन आहे eKYC बेनिफिशरी आणि या ठिकाणी जर तुम्हाला पहिलं स्टेटस पाहिजे असेल तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमचा फर्स्ट जो हप्ता होता पहिल्यांदा किती तारखेला पडला होता. या ठिकाणी दाखवत आहे बघा 25/9/2019ला जेव्हापासून योजना चालू झाली आहे तेव्हापासून हे रजिस्ट्रेशन केलेलं होतं. तर या ठिकाणी तुम्ही दुसरा पण नंबर टाकून पाहू शकता. आत्तापर्यंत एकूण 22 हप्ते पडलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 21वा हप्ता कधी पडलेला आहे 20/11/2025. तर अशा प्रकारे KYC करण्याची सोपी पद्धत आहे. तुमची आधार व्हेरिफिकेशन फेस RD झालं की तुमची KYC झाली. या ठिकाणी KYC स्टेटस येस दाखवत आहे. तर या ठिकाणी नो दाखवत असेल तर तुम्हाला डबल तिथे KYCचं एक ऑप्शन येईल खाली आणि KYC करून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे एकदम सोपी पद्धत होती. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि पुन्हा एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.